नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्लास 9च्या स्टुडंटसाठी जी सेकंड टाइम एक्झामिनेशन होणार आहे किंवा जिला द्वितीय सत्र परीक्षा म्हणतात, म्हणजे एकच आहे किंवा वार्षिक परीक्षा म्हणतात, तिची इंग्लिशची क्वेश्चन पेपर जस्ट 5 ते 6 मिनिटात व्हिडिओ एंड करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. पूर्णपणे बघा. जिथे सांगेल स्क्रीनशॉट घ्या तिथे स्क्रीनशॉट घ्या. फक्त 5 मिनिटात व्हिडिओ एंड करायचं आहे. स्टँडर्ड नाईट सेकंड टर्म एक्झामिनेशन 2026 तुम्ही सगळ्या गोष्टी ऑलरेडी वाचल्या असतील. डायरेक्टली सेक्शन 1ला स्टार्ट करूया. लँग्वेज स्टडीची क्वेश्चन्स आहेत 10 मार्क्ससाठी, ज्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. ही क्वेश्चन पेपर खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो स्क्रीनशॉट घेत चला. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे काही शब्द आहेत ते पूर्ण करायचे लेटरचा यूज करून. जसं की नॅचरल, यामध्ये टी मिसिंग आहे तर तो तुम्हाला ॲड करायचा. त्यानंतर प्लीजमध्ये ए मिसिंग आहे तो तुम्हाला ॲड करायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिव्होल्यूशनमध्ये एल मिसिंग आहे तो तुम्हाला टाकायचा. आणि ट्वाईसमध्ये सी मिसिंग आहे तर तो तुम्हाला टाकायचा. आणि हे वर्ड्स जे आहेत ते कंप्लीट करायचं. त्यानंतर आय पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे जे वर्ड्स आहेत ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये तुम्हाला सेट करायचे. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंगसाठी 2 वाक्य दिले ते पंक्च्युएट करायचं. जसं की पूर्णविराम, प्रश्नचिन्ह जे काही असेल ते तुम्हाला ॲड करायचं आहे. त्यानंतर चौथ्यामध्ये तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रिझर्व्हन्स. बघू शकता प्रिझर्व्हन्स शब्दापासून 3 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. ओके, छोटे छोटे शब्द. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, वर्ड चेन कंप्लीट करायची, वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे रिलेटेड वर्डची, ज्यामध्ये तुम्हाला आर्टिस्ट, तर आर्टिस्ट या शब्दाशी रिलेटेड वर्ड दिला आहे फेमस, तर बाकीचे रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता काय म्हटलेलं आहे, नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची विद्यार्थी मित्रांनो. जसं की पिक्चरपासून दिलेलं आहे, कंप्लीट करा. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये काय म्हटलं आहे, स्क्रीनशॉट घ्या. अटेम्प्ट एनी वन, ज्यामध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग अ फ्रेज वॉज टेकन अ बॅक. ऑर विद्यार्थी मित्रांनो, ॲड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. गॉड आर्ट इज अ ट्रॅव्हल आर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त क्लॉज ॲड करायचं. त्यानंतर अटेम्प्ट एनी वन म्हटलेलं आहे, प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करू शकता. लार्ज आणि व्हिजिबल हे वर्ड्स दिलेले आहेत. त्यानंतर ऑर हे नसेल करायचं तर लार्ज आणि व्हिजिबल या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. यांचं यूज करून वाक्य तयार करायचे. आता टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला आहे 20 मार्क्ससाठी. बघा, हा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे, म्हणजेच हा उत्तरा दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. जाऊया काय प्रश्न दिले ते बघूया. तर क्वेश्चन 2 मध्ये म्हटलेलं आहे पॅसेज वाचा आणि कृती करा, ज्यामध्ये तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहायचं आहे. 4 विधान दिलेले आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्या पुढे फक्त ट्रू ऑर फॉल्स हेच लिहायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या पहिले तर तुम्ही आणि मग लिहा. ओके. त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द ट्री डायग्राम कंप्लीट करायचे विद्यार्थी मित्रांनो. ट्रायबल पीपल रिसाइडिंग. तर तुम्हाला काय करायचं, पहिले तर उत्तरा वाचायचा आहे. उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी वेळ दिला होता, घेतलं असेल. त्यानंतर आय फाइंड द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन, म्हणजे स्टेइंगसाठी आलेला वर्ड कोणता आहे तो तुम्हाला पॅसेजमधून लिहायचा आहे. स्टोरी, स्कॅटर अँड चिपली. त्यानंतर आय डू ॲज डायरेक्टेडमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक लाईन दिलेली आहे. ओके, वाचू शकता. आणि यामध्ये म्हटलेलं आहे रिराईट द युझिंग सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो, म्हणजे सेंटेन्स तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचं यूज करून पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर आहे गॉड आर्ट इज अ ट्रॅव्हल आर्ट. ॲड अ क्वेश्चन टॅग अँड रिराईट द सेंटेन्स. क्वेश्चन टॅग ॲड करून रिराईट करायचं. पर्सनल रिस्पॉन्समध्ये डू यू लाईक ड्रॉ पिक्चर अँड बाय. तुम्हाला पिक्चर ड्रॉ करायला आवडतं का, चित्र काढायला आवडतं का, आणि आवडतं तर का आवडतं. त्यानंतर आहे रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. बीमध्ये म्हटलेलं आहे. अजून एक पॅसेज दिला आहे, बघू शकता. स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो. फॅराडेवरती दिला आहे, याचा लवकर स्क्रीनशॉट घ्या. आणि यावरती काय प्रश्न आहेत आता ती आपल्याला बघायची आहेत. ओके, बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. म्हणजे योग्य पर्याय निवडून तुम्हाला हे विधाने पूर्ण करायचे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही पॅसेज वाचा आणि त्यानंतर हे पूर्ण करा. सोपासा प्रश्न आहे. त्यानंतर आहे कंप्लीट द वेब कंप्लीट करायची. यूज ऑफ वेव्हरियन ग्लास काय आहे ते लिहायचं. त्यानंतर क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन टू कॉलम्स. आता पुढील जे वर्ड्स दिलेले आहेत, म्हणजे हे शब्द, हे तुम्हाला नाऊन आणि वर्बमध्ये याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर मॅच द कॉलम. आता कॉलम मॅच करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. ओके. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला हाऊ शुड बी द रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट राईट इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कसे संबंध असायला हवेत याबद्दल तुम्हाला तुमचे विचार लिहायचे. आता सेक्शन 3 आहे पोएट्री. आता कविता असणार आहे, कवितेवरती काय प्रश्न असणार आहे. क्वेश्चन 3 मध्ये तेच म्हटलेलं आहे की कविता वाचा आणि त्यावरती काय प्रश्न आहेत ती सोडवा. व्हॉट इज सक्सेस ही पोएम दिलेली आहे. हिचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो लवकर. ओके, तुम्ही घेतलं असेल. आणि त्यावरती प्रश्न आहेत. हे प्रश्न दिले आहेत ज्यामध्ये तुम्हाला टिक द करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. तुम्हाला फक्त करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय आहे त्याला फक्त टिक करायचं किंवा त्याचा आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि याची उत्तर तुम्ही लिहा. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. कंप्लीट द वेब कंप्लीट करायची आहे. तर वेब कंप्लीट करायची आहे. कोरोमंडल्स फिशर ही पोएम दिलेली आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि कोरोमंडल्स फिशरमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं काय म्हटलेलं आहे,
लिस्ट द ऑल टू इन्फिनिटिव्ह वर्ड फ्रॉम युज्ड इन द पोएम. म्हणजे जे इन्फिनिटिव्स आलेले आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचे आहेत पोएममधनं. त्यानंतर सक्सेस मीन्स ही वेब डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे, तुम्हाला मार्क मिळून जातील. आणि ॲप्रिसिएशन सॉरी वरच्या पोएमचाच हा क्वेश्चन होता, म्हणजे व्हॉट इज सक्सेस वरचेच क्वेश्चन्स होते. कोरोमँडस फिशस या पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं आहे. टायटल टाका, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड मेनी मोर थिंग्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन नॉन टेक्स्टाईल पॅसेजचा आहे. सेक्शन 4 नॉन टेक्स्टाईल पॅसेज. तर बघा हा पॅसेज आहे नॉन टेक्स्टाईलवरती. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या लवकरात लवकर, म्हणजे तुम्हाला याची उत्तरे फाईंड करता येतील. ओके, सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. 3 ते 4 सेकंदाचा वेळ देतं. त्यानंतर तुम्हाला त्यावरती काय प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचं. होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं असेल, तुम्ही वाचलं असेल. आता फिल इन द ब्लँक्स म्हटलेलं आहे. हे 4 प्रश्न आहेत, फिल इन द ब्लँक्स करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे तुम्हाला म्हटलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ डेट्स. ओके, त्यानंतर आहे फाइंड आउट द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता लोसाठी आलेला ऑपोजिट वर्ड, विकनेससाठी आलेला ऑपोजिट वर्ड, अननोनसाठी आलेला ऑपोजिट वर्ड, आर्टिफिशियलसाठी आलेला ऑपोजिट वर्ड तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड, डिग्री चेंज करायची आहे, तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲज वेल ॲज यूज करायचं आहे या वाक्यामध्ये. वाक्य तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतं आहे. स्क्रीनशॉट घेत चला. पर्सनल रिस्पॉन्स आहे व्हॉट शुड वी डू टू कीप अस हेल्थी, म्हणजे आपल्याला हेल्थी राहण्यासाठी आपण स्वतःसाठी काय केलं पाहिजे हे लिहायचं आहे. समर रायटिंग क्वेश्चन नंबर 4 जो आपण अनसीन पॅसेज बघितला त्याची समर रायटिंग करायची आहे, 1/3 सारांश. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे सेक्शन 5मध्ये रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे, ज्यामध्ये क्वेश्चन 5मध्ये म्हटलेलं आहे लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग करायचं आहे. बघा हा टॉपिक दिलेला आहे. आता फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटरसाठी तुम्हाला विषय दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे लेटर रायटिंग करायचं आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट रायटिंग करू शकता. डायरेक्ट रायटिंगसाठी तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या गोष्टींचा. ओके, होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं असेल. त्यानंतर आहे स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंगसाठी मुद्दे दिलेले आहेत, टॉपिक दिलेला आहे, तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करू शकता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सपांड द थीमसाठी देखील टॉपिक्स वगैरे दिले आहेत. न्यूज रिपोर्टसाठी स्क्रीनशॉट घ्या आणि याचे आन्सर्स लिहा. ओके विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपंसं सेक्शन आहे. त्यानंतर डेव्हलप स्टोरी वगैरे. आता ट्रान्सलेशनचं पार्ट आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी. तर ट्रान्सलेट करायचे पुढील विधाने, पुढील शब्द जसे की इनिमी म्हणजे शत्रू, रिवेंज म्हणजे बदला, आर्किटेक्ट काय म्हणजे प्लिझंट, त्यानंतर प्रॉपर्टी युजफुल काय होतं याचा अर्थ कमेंटमध्ये सांगा. जेवढी माहिती तेवढे लिहा. त्यानंतर पुढील विधाने आहेत ती तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहायचे आहेत. जसे की आहे आय एन्जॉय रीडिंग पोएम्स, म्हणजेच मला पोएम आवडायला, कविता आवडायला मला आवडते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रीडिंग इम्प्रूव्ज अवर नॉलेज, म्हणजे वाचन आपलं ज्ञान वाढवतं. त्यानंतर पुढील आहे सीमध्ये तुम्हाला पुढील जे काही म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील ते मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम आणि मॅन पर्पसेस गॉड डिस्पोजेस. तर अशा पद्धतीने ही क्वेश्चन पेपर होती. जिथे समजली नसेल, घाई वाटली असेल, मागे घ्या आणि स्क्रीनशॉट घेत चला. तुम्हा सर्वांनी या इंग्लिशच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त सराव म्हणून देण्यात येत आहे. ही 100% तुमच्या स्कूलमध्ये येईल, याची कोणत्याही प्रकारे आम्ही गॅरंटी घेत नाही. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा, सराव करायचा. तुम्हा सर्वांना या इंग्लिशच्या पेपरसाठी द्वितीय सत्राच्या, जिला तुम्ही सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हणता, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये विचारा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. वन्स अगेन थँक्यू.